रात्रीच्या वेळी आपला मेंदू हाय अलर्ट किंवा ओव्हर थिंकिंगच्या मोडमध्ये का जातो बरं? रात्रीच्या वेळी एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमधला डिस्टर्बन्स थोडासा कमी असतो. लोक किंवा फोन कॉल्स, त्यामुळं अखंड दिवसभरामध्ये आपण ज्या काही ॲक्टिव्हिटी केलेल्या आहेत त्या आपल्या डोळ्यासमोर येतात. सेकंड म्हणजे रात्रीच्या वेळी स्ट्रेस हार्मोन ॲक्टिवेट होतात. त्यामुळं आपलं ब्रेन प्रॉब्लेम सॉल्व्हर अशा टाईपमध्ये काम करायला बघत असतो. आपल्या मेंदूमधला फिअर सेंटर जो आहे तो रात्रीच्या वेळीच ॲक्टिवेट होतो. त्यामुळे छोटे छोटे प्रॉब्लेम खूप मोठे वाटणे किंवा जास्त भीती वाटणे किंवा जे काही अनप्रोसेस्ड इमोशन्स आहेत त्या सरफेसवरती येणं, अँगर असेल किंवा कोणी इन्सल्ट केला असेल किंवा इनजस्टिस झालेला असेल आपल्यासोबत, त्या गोष्टी प्रोसेस व्हायला ट्राय करत असतात. त्यामुळे इमोशनल ब्रेन जो आहे तो खूप स्ट्रॉंगर होतो रॅदर दॅन रॅशनल ब्रेन. तर त्यासोबतच ज्या लोक खूप साऱ्या वर्षापासून अंडर डॉमिनन्स किंवा अंडर स्ट्रेस गेलेले आहेत तर त्यांचा ब्रेन हायपर अलर्ट मोडवरती गेलेला असतो की ते स्वतःला सेव्ह करण्यासाठी त्या गोष्टी सॉल्व्ह करायला बघत असतात. त्यामुळे झोप न लागणे, डिस्टर्ब झोप किंवा वारंवार जाग येणे, मध्यरात्री जाग येणे अशा गोष्टी होतात.